नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त पावसाचा सीझन चालू आहे. बाहेर एकदम जोरदार पाऊस पडतोय आणि तळलेले पदार्थ तर हे झालेच पाहिजेत. तर आज आपण बघणार आहोत ब्रेड रोलची रेसिपी आणि त्यामधलं स्टफिंग मी कसं बनवते ते आपण पाहूया. तुम्ही पण अशा पद्धतीने ब्रेड रोलचं स्टफिंग बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि 1 चमचा किसलेला आलं घातलेलं आहे. हे आपण छान परतवून घेऊया. आलं आपलं छान परतवून झालं की त्याच्यात मी धणेपूड घातलेली आहे, ती सुद्धा आपण एकदा छान परतवून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी कॉर्न घातलेले आहेत. हे फ्रोझन कॉर्न आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. कॉर्न आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे मी अर्धा शिमला मिरची घातलेली आहे बारीक चिरून. त्यानंतर किसलेलं गाजर घातलेलं आहे. हे सुद्धा आपण छान परतवून घेणार आहोत. आता यावर आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं एक वाफ देऊन घेऊया. 2 ते 3 मिनिटं आपण एक वाफ दिलेली आहे. हे पुन्हा आपल्याला छान मिक्स करायचं आहे. आता त्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया. इथे मी पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, काळी मिरी पूड घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. हे सुद्धा आपण छान परतवून घेऊया. हे आपलं छान परतवून झालं की यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे घालायचे आहेत. इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेले होते. त्यांना छान 3 ते 4 शिट्यांमध्ये उकडवून घेऊन आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे मॅश करून घ्यायचं आहे. बटाटा घातला की आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे. बटाट्याच्या गाठी मोठ्या राहता कामा नये. आपण हे छान मिक्स करूया. आपलं हे छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा आपल्याला एकदा हे छान मिक्स करायचं आहे. आपलं ब्रेड रोलचं स्टफिंग तयार आहे. हे आता आपण थंड करून घेणार आहोत. आता आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे. यामध्ये मी 2 चीज स्लाइसचे बारीक तुकडे करून घालणार आहे. माझ्याकडे चीज क्यूब नव्हता. क्यूब असता तर आपण त्याच्यामध्ये किसून घातलं असतं. आता मी याचे छोटे छोटे तुकडे करून बटाट्यामध्ये मिक्स करून घेते. आता आपण या मिश्रणाचे छोटे छोटे रोल करून घेऊया. ब्रेडच्या साईजनुसार आपल्याला हे रोलचा आकार बनवायचा आहे. अशा पद्धतीने आपण सर्व रोल बनवून घेणार आहोत. इकडे सर्व रोल बनवून तयार आहेत. आता आपण ब्रेडमध्ये हे स्टफ करून घेऊया. त्यासाठी आपल्याला एका छोट्या प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये दोन्ही साईडने ब्रेड एकदा डिप करून छान ह्याचं पाणी पिळून घ्यायचं आहे. थोडंही पाणी यामध्ये राहता कामा नये. पाणी छान निथळून झालं की आपल्याला मध्यभागी बटाट्याचा रोल ठेवायचा आहे व ब्रेडला आपल्याला सर्व साईडने सील करून घ्यायचा आहे. ब्रेड पाण्यात बुडवल्यावर तो मऊ झाल्यामुळे आपण त्याला जसा आकार देऊ त्या आकारात ते तयार होतं. कुठेही ब्रेड ओपन राहता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हलक्या हाताने छान हे गोल गोल फिरवत आपल्याला एक शेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने आता आपण सगळे रोल बनवून घेणार आहोत. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही उकडलेल्या बटाट्यामध्ये सर्व मसाले टाकून ते तसेच मिक्स करून सुद्धा याचं स्टफिंग बनवू शकता. पण जर पॅनमध्ये कढईमध्ये त्याला तेलासोबत जर थोडंसं परतवून घेतलं तर त्याची चव दुप्पट होते. आता आपण ब्रेड तळून घेणार आहोत. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. आता आपण छान सोनेरी रंगावर ह्या रोल्सना तळून घ्यायचं आहे. अर्ध्या मिनिटाने आपल्याला हे सर्व साईडने परतून
छान तळून घ्यायचं आहे, नाहीतर एकच साईड तेलामध्ये राहते व वरची साईड सफेद राहते. तर असं होता कामा नये. आपल्याला हे गोल गोल फिरवत सर्व साईडने छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण असेच सर्व रोल तळून घेणार आहोत. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, माझ्या रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.